साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. राहुरी नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं 14 फेब्रुवारी रोजी सकाळी पोलिसांचा मोठा फौज फाटा घेऊन शहरामधील लाखो करोडो रुपयांची मालमत्ता असलेले दुकान, गाळे, घरं अशी अतिक्रमणामध्ये असलेले पक्के बांधकाम पाडून जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. राहुरी शहरामधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात राहुरी नगर परिषद प्रशासनाकडून शहरामधील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आणि या दरम्यान छोट्या टपरीधारकांनी स्वयंस्फूर्तीनं आपले अतिक्रमण काढून घेतलं होतं. नगर परिषदेकडून बजावण्यात आलेल्या नोटिसांची मुदत संपल्यानं 14 फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ आदींसह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, होमगार्डचे जवान आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा घेऊन सकाळी 11 वाजता शहरामधील नवी पेठ येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. नवे पेठेमधील मोठमोठी दुकानं, आडवे पेठेमधील आणि सरकारी दवाखाना परिसरामधील घरं जेसीबीच्या साह्यानं पाडून जमीनदोस्त करण्यात आली आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मात्र मोठी गर्दी झाली होती. शासनाच्या आदेशानुसार राज्यामध्ये अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर, शेवगाव, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर येथील अतिक्रमण काढल्यानंतर आता राहुरी शहरामधील अतिक्रमण काढण्यास प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे. शहरामधील नगर परिषद कार्यालयापासून शिवाजी चौक पर्यंत 9 मीटर म्हणजे 30 फुटांचा रस्ता आहे. शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल पर्यंत 12 मीटर म्हणजे 40 फुटांचा रस्ता आहे. तर शुक्लेश्वर चौक ते पृथ्वी कॉर्नर पर्यंत 12 मीटर म्हणजे 40 फुटाचा रस्ता आहे. नवी पेठ येथील ग्रामीण रुग्णालय ते भागीरथीबाई शाळा रोड ते रोटरी ब्लड बँक पर्यंत 20 मीटर म्हणजे 65 फुटांचा रस्ता आहे. तसेच शनी चौक ते नवी पेठ ते जिजाऊ चौक पर्यंत 15 मीटर म्हणजेच 50 फुटाचा रस्ता आहे. या दरम्यान असलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी सांगण्यात आली आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.